कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही शपथ ताई, किती छान दिसताय तुम्ही। अगं हो, पण हे सगळं कशासाठी? तुम्हाला छान वाटतंय का? माहित नाही, म्हणजे अगं लग्नानंतर मी कधी अशी तयार झालेली मला आठवतच नाही। एकदा स्वतःकडे बघा बरं। हां, बघा की। बास, अहो एवढं कारण पुरेस आहे की ताई। म्हणजे तुम्हाला छान वाटतंय ना, एवढं कारण पुरेस आहे तुम्हाला तयार व्हायला। अगं पण एवढं तयार होऊन काय करायचंय आपल्याला? सांगणार, सगळं सांगणार, तुम्ही नका काही करू। ताई, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, लय मनापासून सांगायची। अगं मग सांग की, विचारतेस कशाला? एवढ्यात तुम्ही स्वतःचा विचार करताय, बाळाचा विचार करताय, हे बघून ना घरातल्या सगळ्यांना जरा त्रास झाला। त्रास? पण मला छान वाटलं। तुला काय छान वाटलं? मला छान वाटलं कारण तुम्ही स्वतःसाठी उभं राहिला। खरं तर बाळासाठी निमित्त असेल ते, पण तुम्ही असं बोललात ना, त्याचा सगळ्यांना त्रास झाला, कारण तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती म्हणून। तुला खरं सांगू का, बाळ नसतं तर मला नाही वाटत मला कधी बोलता आलं असतं। बाळामुळे असेल खरं तर, पण ताई तुम्हाला सांगू, तुमचं हे स्वतःसाठीचं उभं राहणं आहे ना, ते आता थांबवू नका, काही झालं ते। अगं मी जर अशीच बोलत राहिली ना स्वतःसाठी, तर मला वाटतं मी घरातल्यांच्या मनात न उतरेन। अहो अजिबात नाही, सगळ्यांनी घेतलंय की आता समजून तुम्हाला। अगं त्या दिवशी एवढं झाल्यानंतर मला वाटलं नव्हतं आपल्या घरातले मला माफ करतील म्हणून। अजिबात नाही ताई, अहो असं कसं होईल? तुमचं म्हणणं सगळ्यांना पटलंय, सगळ्यांनी समजून घेतलंय, नका काळजी करू। अपर्णा, तुला मी एक गोष्ट सांगू का? बोला की। मला तुझा लई हेवा वाटतो। माझं का? अगं तुला बोलता येतं, तुझं म्हणणं सांगता येतं। ताई, आज तुम्ही एवढे छान दिसताय याचं कारण तुम्ही तयार झालात हे नाही। मग तुमच्यातला हा जो बदल आहे ना, तो तुमच्या सौंदर्यात भर घालतो। हॅलो हॅलो आप्पे, अगं कुठे आहे तुम्ही? आमचं सगळं आवरून रेडी झालं इकडे, ओके मध्ये, थँक्यू। झालं आलोच। लवकर या लवकर या लवकर या। हो आलो। अहो चला की, आपल्याला उशीर होतोय ताई। अगं पण जायचे कुठं सांग तरी की तुम्हाला। चला या। अगं आई, काहीच माहित नाहीये मला। कपडे घातलेत नवे, घालायला लावले, काय कुठं चाललोय काहीच माहित नाही। म्हणजे थांबा की, मीच सांगितलं होतं त्यांना तयार व्हायला। रुपाली, मस्त दिसतेस की तू एकदम। मी तेच सांगत होते यांना आतमध्ये। ताई मी तुम्हाला म्हणले नाही का कसं तरी होते आधीच। अरे पण चाललाय कुठे तुम्ही? आज या दोघांसाठी एक स्पेशल सरप्राईज आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वेलकम 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 टू हॉटेल मूनवाला। काय आहे? स्वप्नील सर, हे आपलं हॉटेल मूनवाला, आणि इथं फक्त तेच येतात ज्यांना आम्ही बोलवतो। बापरे, म्हणजे स्पेशल दिसतंय। एकदम स्पेशल। आणि हा, हॉटेल मूनवाला फक्त आणि फक्त स्पेशल सेलिब्रेशन साठी असते, काय दाजीबा? हो। अरे मग आज काय स्पेशल पण? अहो हाय की, त्यासाठी तुम्हाला इथे येऊन बसावं लागेल। हा दादा वहिनी या खुर्च्या तुमच्यासाठीच आहेत, या। दादा तू इकडे वहिनी तू तिकडे। या या या। अरे वा, खुर्च्यांवर नाव वगैरे टाकले चांगले। किती भारी केले हे। अहो तुम्ही आता लवकरच आई बाबा होणार आहे ना, म्हणून आज आपण सेलिब्रेशन करतोय।
अर्जुन, अपर्णा, या ना बसा. त्यांचं काय नेहमीच आहे. आणि आतापर्यंत आम्ही त्यांच्या किती डेटा केल्या. डेटा? अहो काकी, दर 15 दिवसाला यांना डेट करायची असते आणि ती इकडेच येते, आम्हीच करतो. वहिनी, डेटा म्हणजे डेट डेट डेटा नंतर बेटा. अच्छा, म्हणजे तुम्ही जे बाहेर जेवायला म्हणून जायचा ते इथं यायचं होय. स्वप्नील सर, दुसरा पर्यायच नाही ना हो. आणि तुम्हाला सांगू का, 7 स्टार 5 स्टार हॉटेलची आपल्याला गरजच नाही. अहो, हजारो स्टारनी भरलेला आपलं हॉटेल आहे. बघ दादा, वहिनी कसं काय? अरे छानच आहे, म्हणजे एकदम 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 रोमॅन्टिक. ताई काय ताई, ते बघ दादा नुसतं रोमॅन्टिक म्हणलं तर वहिनी लाजल्या. नाही तर तू अर्जुन अर्जुन हे कोण असं? दाजीबा, तुम्ही फक्त बोलायचा अवकाश, दीदी लगेच लाजती राव. पण स्वप्नील सर, तुम्हाला सांगू का, तुम्ही एकदा का या हॉटेलमधनं जेवून गेला तर तुमच्या दोघांच्यात अजिबात भांडण होणार नाही. अहो, हीच तर खासियत आहे ना आपल्या हॉटेलची. म्हणून 15 दिवसांनी रिचार्ज मारायला यायला लागते इकडे. अर्जुन बरं, चला बोलण्यात वेळ नको वाया घालवायला, जेवूया. हा, हे तुमच्यासाठी. हे तुमच्यासाठी. आलंच. काय मग दादा, कसं वाटतंय? अरे मस्तच या ठिकाणी. म्हणजे मला वाटलंच नव्हतं की एवढं सगळं असेल इथं. खरंच ते भारी केले हे सगळं. आले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो, आणि निशीच्या तोंडून कधी नावही ऐकलं नव्हतं. अगो निशी, बोल, कोण असा यो? तुझं नाव घेऊन हाय कसं इलो? कॉलेजला भेट झाली म्हणता, एका वर्गात असा काय? नाही, एका वर्गात नाहीये. मग कुठला मित्र? अगो सांग तरी, उत्तर दे ना काहीतरी. एक मिनिट, मी काहीतरी बोलू का? मी निशिगंधाचा बॅडमिंटन कोच आहे. मी तिला बॅडमिंटन शिकवतो. मग अशी मित्र काय म्हणला? कारण की मी बॅडमिंटन कोर्टात नाही, तुमच्या घरी होतो, म्हणून मी तिचा फ्रेंड आहे अशी ओळख करून दिली मी. तुमची ओळख काय आहे याने काही फरक पडणार नाहीये. निशिगंधा यापुढे बॅडमिंटन खेळणार नाहीये. आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे. हे बघा, तुम्ही तिचे पेरेंट्स आहात. तुम्ही जे काही विचार कराल तिच्या चांगल्यासाठीच कराल. पण हा डिसिजन घ्यायच्या आधी तुम्ही एकदा तिच्याशी बोललात का? आमच्या घरात आवशी बापाशीने जा ठरवला ना, ताच पोरा करतात. कशात बोलूच तिच्याशी? कारण की तिला तुमचा आदर आहे आणि कदाचित त्यामुळे तिने तुमचा हा डिसिजन मान्य केला असेल.
तिला काय हवंय, तिच्या मनात काय हे आपल्याला कळायला हवंय. म्हणून प्लीज मला तिच्याशी एकदा बोलू दे. काय बोलूचा? मला फक्त निशिगंधाशी बोलायचं. कशात बोलूचा तुका? हा, दादान सांगितलं ना, हा, ती खेळणार नाही म्हणजे नाही. काय नाही बोलायचा? हा, जी काय लपवाछपी होती ना ती लय झाली. आता जा काय हा ना त्या सगळ्यांसमोर होऊन जाऊ दे. हा, निशिगंधा यापुढे बॅडमिंटन खेळणार नाही. ऐकला ना? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि त्यांची स्वप्न, त्यांना काय हवंय, त्यांची इच्छा, त्याचं काय? आय एम सॉरी. मी लहान आहे आणि तुमच्या घराच्या पर्सनल मॅटरमध्ये मी मध्ये बोलू नये, पण ते कपडे नीट व्यवस्थित खेळता यावं यासाठी असतात. बाबा, आई, नातेवाईक म्हणून मला काळजी आहे ते मला कळतंय. मुलींनी बॅडमिंटनकडे पाठ फिरवण्यापेक्षा समाजाने त्यांच्या कपड्यांकडे, त्यांच्या वावरण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. कदाचित तुम्हाला समाधान वाटेल, अभिमान वाटेल की निशिगंधाने बाबांचं ऐकून बॅडमिंटन सोडलंय, आपल्या मुलीने आपलं ऐकलंय, निर्णय घेतलाय, बॅडमिंटन सोडलंय, विषय संपला. हा विषय इकडे संपत नाही काका, कारण की बॅडमिंटन असंच सुरू राहणार आहे तिच्या मनात. पण हा विषय नाही संपणार. ती तिची स्वप्न, आपल्या देशाचं नाव मोठं करण्याची संधी, गोल्ड मेडल जिंकण्याची संधी. आपल्या देशात अशा कितीतरी टॅलेंटेड मुली आहेत ज्यांच्या आयुष्यात असंच एक दिवस संधीचं दार बंद झालं आणि त्याहून मोठं नुकसान झालं ते खेळाचं, आपल्या देशाचं. आपण म्हणतो की आपला देश स्वतंत्र आहे, पण हिच्या मनात खेळायची इच्छा असून सुद्धा ही रॅकेट उचलून खेळू शकत नाही का? मी एक बॅडमिंटन कोच म्हणून शांतपणे हे बघू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, तुमची मुलगी खूप टॅलेंटेड आहे, तिला प्लीज खेळू द्या. निशिगंधाने काय करायचं हे मी ठरवू शकत नाही. तुम्ही ठरवणार. बाप आहे मी तिचा. तुम्ही कोण आहात? मला माझ्या मुलीचं हित कळतं. तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते तुमचं सांगून झालंय आणि मला जे काही सांगायचं होतं ते माझंही सांगून झालं. निशिगंधा यापुढे बॅडमिंटन खेळणार नाही. या आपण. आई बघलंस ना, कशी एक एक पोरं असतात, संस्कार नाही, पाया पडणार नाही, मोठ्यांसमोर कसा तोंड वर करून बोलत होता. माझो श्रीनू ना असो नाही. हा शिनूची आणि त्याची बरोबरी करू शकतेस काय तू? झालास उमा, निशी उद्यापासून कॉलेजला जाऊ शकते. पण यो पोरगो नीरज सचदेव निशीच्या आजूबाजूला दिसूक नको. विषय संपलो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय एक एक ऐकायचा ना आता सगळा नवलच. या घरात रोज काहीतरी नवीन होतला.
अगं जरा शांत बस. चिडचिड करून काय होत त्याला? काय करू मग? हा काय तर म्हणे मित्र असो कसो अचानक निशीचो मित्र इलो. हा अगो पण त्याला सांगितल्यांना तो खेळ शिकवता म्हणान. अगो आधी मित्र म्हणालो ना, मका तर ना टेन्शनच इला. बाय काही एक टेन्शन घेऊ नको. माझ्या निशीवर विश्वास असा. तसं तो माझा पण हा. पण आहे दादाचा शब्द मोडून खेळून गेलाच ना. अगो ह्या सगळ्या त्या पाहुणेमुळे झाला. परत असा काही एक होऊचा नाही मी सांगते तुका. आणि बाय कुठल्याही गोष्टीत सारखी घाय करू नको हा सांगताय तुका. सकाळी पण रघुनाथाक विचारताना तुका धीर नाही होतो. मग काय करू सांग? काय करू? तुम्ही कोणी काय एक बोलत नाही. हा दादानी पण कॉलेजला जायचा नाही सांगितला. हा आणि नंतर पत्रिका बघणार होता ना. पण नंतर काय केला? परवानगी दिल्या ना कॉलेजला जायची. मग तर वाटतं ना लग्नाचा विषय निघाला आणि शब्द फिरवला दादानी. मी काय म्हणते, कॉलेजच्या बाबतीत शब्द फिरवला ठीक आहे, पण लग्नाच्या बाबतीत शब्द पाळला नाही तर हाय असा झाला तर मी काय करू सांग? असा काही एक होऊचा नाही. मी खमक्या असा आहे ना अजून. मग पुढच्या काही महिन्यातच भोतांच्या घरात कार्य होतला करायचा बघ. खोतांच्या घरात कार्य? आई काय झालं? दादा अजून चिडलेत का? त्यांचा राग अजून शांत नाही झालाय? चिडलेल्या माणसाचा राग शांत होता, पण दुखावलेल्या माणसाच्या मनावरच्या जखमा भरून निघायला किती वेळ लागत सांगता येत नाही. पण झालं काय मगाशी? भांडा निसटला त्यांच्या हातून, भाजला त्यांका. आई आई निशी त्यांच्या समोर जाऊ नकोस. तू त्यांच्या समोर गेलीस तर कदाचित त्यांना आणखी त्रास होईल. आई मी एकदा जाऊन बघून येते ना त्यांना. आई दूध घे बाळा. ही ते वेळ नाही. अगो त्यांचं कशातच लक्ष लागत नाही. सतत तुझा विचार करतात. किती कठोर वागले तरी शेवटी बाप म्हणून काळजी वाटतं ना त्यांना. तू जा बघू प्लीज. निशी नाही, मी आहे ना त्याच्यासोबत. मी त्यांना लेप लावून देते, बरा वाटत त्यांना. तू नको काळजी करूस बाळा. हा मी निशी आता नको. जा तू सांग ना आईला. मी एकदा जाऊन बघू देते ना फक्त. तू नंतर तू सांग ना आईला. मी एकदा जाऊन. अगं नाहीच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला फक्त एवढंच कन्फर्म करायचंय की या सगळ्या अडचणीत मी तुमची काही मदत करू शकतो का? मित्रा काय झालंय? अद्वैत असं का वागतोय? त्याची अवस्था बघवत नाही का मला? आज तो ऑफिसमध्ये डिस्टर्ब होता. तू मला काही सांगणार आहेस की नाही? बाबा ग्रंथामुळे आम्हाला पंचपेटिकांबद्दल कळलं. त्या पेट्या, ते श्लोक, ह्या सगळ्याची उकल करताना बऱ्याच विचित्र गोष्टी समोर आल्या. म्हणजे विरोचक. विरोचक? ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्रेतायुगात विरोचक नावाच्या अदमी-राजाची सत्ता होती. जेव्हा त्याचा अदमीपणा सीमा गाठू लागला आणि सत्तेसाठी त्याने स्वतःचा मुलगा, जो एक विष्णू भक्त होता, त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्रिनयना देवी आईने त्याचा नायनाट केला, अशी आख्यायिका आहे. पण त्याचा इथे आत्ता काय संबंध आहे?
बाबा, कलियुगात विरोचकाचा पुन्हा जन्म झालाय आणि कलियुगातल्या या विरोचकाचा वध करण्याची जबाबदारी देवी आईने माझ्यावर सोपवली आहे. त्यासाठीच माझा जन्म झालाय. पहिल्या 2 पेट्या शोधायला मी आणि इंद्राणी आत्या गेलो होतो. तिसरी पेटी शोधताना अद्वैत साहेब सुद्धा आमच्या सोबत आले. बाबा, तिसरी पेटी विरोचकाची आहे आणि ती अद्वैत साहेबांच्या रक्ताने उघडली गेली. याचा अर्थ अद्वैत साहेब कलियुगातले विरोचक आहेत. आणि त्यांच्या वधाची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि बाबा, त्यात मला एक संकेत आला होता, ज्यात मला असं दिसलं की एक नाग अद्वैत साहेबांना दंश करणार आहे. बाबा, मला खरंच कळत नाहीये मी काय करू. एकीकडे मला आलेला हा संकेत, दुसरीकडे अद्वैत साहेबांच्या वधाची जबाबदारी माझ्यावर आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. इंद्राणी आत्या इथे झोपतील आपल्या खोलीत. संकेतात दिसलेली घटना घडू द्यायची नाहीये ना, म्हणून चाललंय सगळं. मी हे सगळं सामान इंद्राणी आत्यांच्या खोलीत ठेवून येते. तुम्ही फक्त बेडवर पडू नका. नेत्रा, हे सगळं किती दिवस करणार आहोत आपण, आणि किती वेळ पाळत बसायच्या या सगळ्या गोष्टी? दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे? नाही ना. करावं लागेल. मी आलेच. नेत्रा, मी तुला नेहमी म्हणतो की माझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवत नको जाऊस, पण मीच एक गोष्ट लपवली आहे तुझ्यापासून. कोणती गोष्ट? नेत्रा, पेटी आणण्याच्या वेळी मी इंद्राणी आत्यांवर चिडलो आणि तुमच्या सोबत आलो. मी असं का केलं माहितीये का? आईला त्रिनयना देवीने दर्शन दिलं होतं. नेत्रा, मला माहितीये हे सगळं खरंच खूप शॉकिंग आहे. मी सुद्धा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मलाही असाच धक्का बसला होता. पण नेत्रा, देवी आईने आईला असं सांगितलंय की इंद्राणी आत्यांपासून तुझ्या जीवाला धोका आहे. पण नेत्रा, म्हणून मी तुमच्या बरोबर आलो.
मला नव्हतं जाऊ द्यायचं तुला इंद्राणी आत्यांसोबत कुठेही. आणि मग आपल्याला ही पेटी सापडली. नेत्रा, हे सगळं विश्वास ठेवण्याच्या पलीकडचं आहे. पण आई असं खोटं नाही बोलणार नेत्रा. आणि म्हणून मला असं वाटतंय की या सगळ्यात आपण आईला इन्व्हॉल्व करूयात. आता आपण मदत घेऊयात आईची. नेत्रा, हे बघ, हे सगळं खरंच खूप विचित्र आहे. पण नेत्रा, मला आता असं वाटू लागलंय की आई सुद्धा या सगळ्याचा एक भाग आहे. म्हणूनच देवीने दर्शन दिलं ना आईला. आणि मला खात्री आहे नेत्रा, या सगळ्यातून आईच काहीतरी मार्ग काढेल. असं म्हणाली ती. ही रुपाली ना कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि हा अद्वैत तरी कसा या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतोय? आत्या, तुम्हाला माहिती आहे ना, अद्वैत साहेबांसाठी रुपाली बाईसाहेब या जगातली सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली व्यक्ती आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि आम्हाला सांगा अधिपती, सुनबाई स्वतःच्या बहिणीला इथे आपल्या घरात येऊ देत नाही, हे बरोबर वाटतंय का तुम्हाला? हा, पण त्यांचं असेल बहिणी बहिणीचं काय, तर आपण कशाला त्याच्यात पडाय पाहिजे? अहो, पण आता हिराबाई आमची पण नातेवाईक आहे ना व. आम्ही कसं सांगणार तिला की बाई तुझ्या बहिणीला काय आवडत नाही तर तू काय आमच्या घरला येऊ नकस, असं आम्हाला नाही जमणार. आणि मुळात आमच्या दारात जर का कोणी आलं तर आम्ही त्याचं स्वागत करणार, आमचं काम आहे ते. आणि मुळात या घरची रीत आहे ती. त्या निखिलला नोकरी पण आम्ही मदत करण्यासाठीच दिली ना व. पण ते काय तुम्ही बोलला नाही मला आई साहेब? हे काय आमच्या डोसक्यातून निघून गेलं, पण तुम्ही विचारायचं की आम्हाला. आणि एक म्हणजे हिराबाईंचं लग्न तटलं होतं म्हणून, आणि दुसरं म्हणजे त्या निखिलकडे नोकरी नव्हती म्हणून काम दिलं. त्यानं रडून आम्हाला विनंती केली, म्हणला बघा कुठं नोकरी असेल तर द्या. मग आम्ही काय करायचं होतं? आणि तो हिराबाईचा होणारा नवरा म्हणजे आपला पण पाहुणाच की. आता पाहुण्याला कसं नाही म्हणायचं, म्हणून म्हणलं आपलं ये बाबा फॅक्टरीत आणि कर काहीतरी काम. पण तो काय अजून पाहुणा झालेला नाही. होणार तर हाय ना व. होईल तेव्हा बघा येईल. आत्तापासून कशाला उगाच त्याला एवढ्या सवलती देऊन ठेवायच्या? सवलती? कसल्या सवलती? तो म्हणतोय तुमचा वरदहस्त आहे. आम्ही चांगलं वागतोय, त्याला कुणी आमचा आशीर्वाद म्हणतोय, कुणी आमचा वरदहस्त म्हणतोय, त्यानं काय होतंय? आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. आम्हाला फरक पडतोय की तुम्ही आमच्या बाजूनं हाय का तुमच्या बायकोच्या बाजूनं. आपल्या माणसांशी चांगलं वागायचं का त्यांना घरातून नोकरीवरून काढायचं? हे बघा, आमचा काय आग्रह नाही, तुमची आणि सुनबाईंची इच्छा. पण घरी आलेल्या माणसाला आम्ही काही येऊ नका असं म्हणणार नाही. आणि फॅक्टरीमध्ये चिकटलेल्या माणसाला आम्ही काही नोकरीवरून काढत नाही. आता तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. आपल्या घरच्या रीती का सुनबाईंचा तरेवाईकपणा. तुम्हाला जे काही योग्य वाटतंय ते तुम्ही करा. काढायचंय कामावरून आत्ता फोन करून काढून टाका. हिराबाईनं सांगून टाकतो येऊ नका आमच्या घरी. अहो, तोडायला असा कितीसा येळ जातोय, पण माणसं जोडायला जन्म जातोय. आम्ही जोडणारी माणसं आहोत. हो, आता आपला धनाजी आपल्याकडे इतकी वर्ष नोकरी करतोय, त्याच्याकडनं काय कधी चुका झाल्या नाहीत वय. पण त्याला कधी आम्ही नोकरीवरनं काढला? आपण माणसं सुधारतो, तोडत नाही. तुम्हाला आमच्या पावलावर पाऊल टाकायचंय का बायकोचं बोट धरून चालायचंय? तुम्ही ठरवा. आणि त्या निखिलला नोकरीवरून काढायला असा कितीसा वेळ लागतोय? कुठं गेला आमचा फोन? कुठं गेला? नाही थांबा थांबा, असू दे, राहू दे. म्हणजे नाही, आता काय आम्ही तोडणार नाही, त्याला सुधारणार. आता कसं अधिपती, आपल्या घराण्याची परंपरा सोडू नका. नाही सोडणार हो. बरं चला, येऊ काय मी? या.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सुनबाई, असे एकमेकांकडे काय बघता? इकडे बघा आणि गप गुमान सांगा मला हे समजा काय आहे ते. मॅडम, मोठ्यानं बोला, मोठ्यानं. मी हे मुळू बोलणं बंद केलं नाही ना तर आता भोंगा आणून देऊ तुम्हासनी. काम तर लई मोठी मोठी करता हो तुम्ही. हा, मोठे हिमतीचे तुम्ही. मग आवाज का असा मुळू? बोला बोला सुनबाई, हा काय घाट घातलाय तुम्ही या घरात? बोला. मॅडम, मी फक्त म्हणजे मोठ्यानं बोला. या घरचा नियम ठाव आहे ना तुम्हाला? इथं मोठ्यानंच बोलायचं. काय या घरचे सगळे नियम धाब्यावर बसवायचे ठरवले तुम्ही? आईसाहेब, तुम्ही जरा शांत व्हा. तसं काही सुद्धा नाहीये. अधिपती, तुम्ही का असं करायलेत? हा, यांच्या संगतीचा परिणाम झाला वय? म्हणजे तुम्हाला म्हणलं ना आम्ही, तुम्ही ह्यात बोलू नका, कारण आम्हाला चांगलं ठाव आहे. यात तुमची काय बी चूक नाही. हे समज करण्याचं डोसकं सुनबाईंचंच असणार. आईसाहेब, तुम्हाला गप्प बसायला जमत नसेल तर तुम्ही बाहेर जावा. भुवे, मेली भुवी, तुला पण तीच कॅशेट वाजवू का? हा, गप्प बसा. सुनबाईंना पाठीशी घालायचा प्रयत्न करू नका. भुवे, माझं ऐकून तर घे. काय ऐकू तुझं? सांग ना, काय ऐकू? हरिहरीचा जपनाम करायच्या वयात तू हातात काय घेतलंस? हा, पाटी आणि पेन्सिल. अगं आहे, तू काय करतेस हे तुझं तुला तरी कळतंय का? केसानं गळा कापलास आमचा. असं नाही ग. काय सांगतेस तू? हा, आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं तू काय करत होतीस ते. आमच्या माघारी आमच्या घराची शाळा केलीस वय तू, आणि आम्ही खपवून घेऊ असं कसं वाटलं ग तुला? हा, तुला आमची तत्व माहित आहेत ना? व भुवे, अगं आपलं नंतर होईलच, पण आधी ज्यांनी यो घाट घातला त्यांच्याशी आम्हाला बोलू देत. बोला सुनबाई, बोला. घडाघडा तुमचं मौन संपलं असेल तर. हे का केलं, कसं केलं, कधी केलं हे जोवर आम्हाला कळत नाही तोवर या घरात कुणी बी अन्नाला हात लावणार नाही. हे समज करून तुम्ही आमच्या तत्वाला सुरुंग लावलाय. आता तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. बोला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मयू, अगं कुठे होतीस बाळा? तू मला फोन करणार होतीस ना? केवढा जीव टांगलेला लागला होता माझा. अगं कीर्ती मैत्रिणींसोबत घेऊन गेलेली, तिकडे गप्पा मारण्यात कधी वेळ गेला कळलंच नाही. मग स्टुडंटचं आयुष्य काय बरं आहे यार. नुसतं एन्जॉय करायचं, कसली काळजी नाही, कसली रिस्पॉन्सिबिलिटी नाही. नाही तर आमचं बघा, सतत काळज्या आणि वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेच डोक्यावर. देवा, आता या संकटातनं सुद्धा तू सोडव रे बाबा, तुझ्यावरच आहे आता सगळं. आई आणि आत्या किती टेन्शन मध्ये आहेत. यांना इथून बाहेर काढण्यासाठी मी जे करते तेच बरोबर आहे. मयू, मी तुम्हाला दोघींना जेवायला वाढते. नको, मला काही जेवावं असं वाटत नाही. मी जाऊन झोपते. अगं शिल्पी, नाही नको. मयू, काय झालं बाळा? कसला विचार करतेस? आई, कुहू कुठे आहे? अगं ती जेवून कधीच झोपली. चल तू हातपाय धुवून घे, मी तुझं ताट घेते. हो.
मी त्या दिवसाची वाट बघेन जेव्हा तू स्वतःहून तुझा हात माझ्या हातात देशील. पैशांचं खूप टेन्शन आलंय ना ग तुला? हो. आता नको काळजी करू जास्त. हळूहळू ना सगळं नीट होईल. मी सगळं नीट करेन. खात्री आहे मला होईल सगळं नीट. आणि तू कुहू तुम्ही दोघी माझ्या ताकद आहात, हो ना? चल जेवून घे. आई तू भरवशीलच मला? काय झालंय मयू? असंच इच्छा झाली. बरेच दिवस नाही भरवलंस ना म्हणून. फेडाबाई काय पाणी? हे बघ पाणी पण विसरले मी. हळू अगं वरती बघ मयू. आले हळू अगं वरती बघ वरती बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुझ्या पायारीशी Yeah.
देवा, आज माझा या घरात शेवटचा दिवस आहे. उद्यापासून वेगळं असणार. माझ्या घरच्यांचं रक्षण कर. त्यांच्यावर कोणतेही संकट नको येऊ दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.